माझ्या या छोट्याशा ग्रामीण किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि गणपती बाप्पांचे प्रिय उकडीचे मोदक कसे बनवायचे ते शिकवणार आहे. साहित्य: सारणासाठी ओला नारळ किसलेला, गुळ, वेलची पूड आणि थोडे ड्रायफ्रुट्स. पारीसाठी उकड, तांदळाचं पीठ, पाणी, थोडं तूप आणि चिमूटभर मीठ. कढईत थोडं तूप टाकू, त्यात हा किसलेला नारळ आणि गुळ घालायचा. हे मिश्रण मंद आचेवर छान परतायचं. गुळ विरघळला की त्याचा खमंग वास सुटतो. मग त्यात वेलची पूड टाकायची. बघा कसं रसरशीत सारण तयार झालंय. आता हे थोडं थंड होऊ देऊया. म्हणजे उकड पातेल्यात जेवढं पीठ घेणार आहोत तेवढंच पाणी उकळायला ठेवायचं. त्यात थोडं तूप आणि मीठ टाकायचं. ही गॅस कमी करायचा आणि तांदळाचं पीठ घालून बराबर ढवळायचं. मग यावर झाकण ठेवून वाफ काढायची. ही उकड गरम असतानाच हाताला थोडं पाणी लावून छान मळून घ्यायचं. आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची वाटी सारखा आकार द्यायचा. आता बघा, अंगठा आणि बाजूच्या 2 बोटांनी पिठाला हळूच चिमटा काढून कळ्या पाडायच्या. चुलीवरच्या गरम पाण्यात ही चाळणी ठेवून 10-15 मिनिट वाफवून घ्यायची. बघा किती सुबक दिसताय ना हे मोदक.